तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं दीक्षा डेलीज व्लॉग या चॅनलवरती. तर या दोघं काही खेळायला लागलेत आणि चहा तर पिऊन झालं माझं आत्ताच. आणि आता बनवायचं आहे स्वयंपाक. तर आपलं दररोजच चहा प्यायचं. हे केलंय, फॅन बंद केला, आवाज येत नाही व्यवस्थित म्हणून. तर ह्यांचं चालू आहे तिकडे हे वाजवायचं, परत वाजवायचं. आणि थांबाय बोलू दे मला. या दोघांची बघा तिकडे जायची गडबड किती लागली. गॅलरीत पडते. ए खाली बस रे बाबा, खाली बस. आणि 2 दिवस झालं काय ब्लॉग मी टाकलाच नाही, मला जमलंच नाही बरं का. म्हणजे आज मंगळवार, हां म्हणजे काल सोमवार आणि रविवार 2 दिवस. दोन दिवस काय ब्लॉग मी टाकला नाही. 2 दिवस आम्ही म्हटलं चांगलं जरा जावं म्हटलं कुठंतरी बाहेर आणि बनवावं ब्लॉग. म्हटलं काय चांगलं थोडंसं वेगळं. तर कशाचं काय 2 दिवस पहिल्या दिवशी तिकडे सौम्यनारायणला गेलो. गणपतीला जायचं होतं, ते कॅन्सल झालं, उशीर झाला म्हणून. आणि गरम तर किती होते बाई, विचारू नका. 100 तर बघा पूर्ण माया डोकं झालं 100चं. एवढं गरम होतंय. पडशील. तर तिकडून यायला उशीर 2 दिवस असेच गेले. म्हणजे ब्लॉग असं काहीच टाकलं नाही मी. शॉर्ट पण अपलोड नाही केलं आणि काय पण अपलोड केलं नाही. आणि मला पण असं वाटत होतं की दररोज काय तेच करायचं म्हणलं हे बघणाऱ्यांना पण बोर. आणि तसं तर काय टायमिंग पण व्यवस्थित नाही, कधी पण टाकायचं आणि त्यात व्ह्यूज पण येत नाहीत. म्हणजे माझंच चुकी होती थोडं. मला पण वाटते की मला मेन तर मला थंबनेल बनवता येत नाही आहे व्हिडिओला. मेन म्हणजे ते की मला थंबनेलच बनवता येत नाही आहे मला. म्हणजे खरं तर ना चालू केलं ना मी चॅनल चालू केलं ना त्यावेळेस मला एडिटिंगसुद्धा जमत नव्हतं. तसंच माझ्या व्हिडिओची ना हे एडिटिंग करत होते. आणि ह्यांनी 5-6 व्हिडिओ 4-5 व्हिडिओची एडिटिंग केली असतील. आणि त्यानंतर ते मला म्हटलं की तू तुझं कर, सांगितले मला कसं करायचं काय करायचं ते. मग नंतर मी पण म्हणजे करते. आणि शॉर्ट व्हिडिओचं पण त्यांनी मला पहिलं सांगितलं होतं. खाली बस ना. शॉर्ट व्हिडिओचं पण त्यांनी मला सांगितलं असं असं करायचं ते म्हणून समजवून. आणि त्यानंतर मग शॉर्ट व्हिडिओचं जमते परफेक्ट. आणि मला जमत नाही तर लॉंग व्हिडिओचं थंबनेल बनवता येतच नाही आहे पहिली गोष्ट. मला फक्त कसं जेवढं जमतं आहे तेवढंच करते मी. जसं माझं अरे मोठ्या ब्लॉगमध्येच मी आहे असं मी जे काय बोलले ना तेच रिअल ठेवते. वॉइस बीस काय करायला जात नाही. फक्त शॉर्ट व्हिडिओला वॉइस बीस म्हणजे वॉइस करते. ये पप्पा. आणि बघितलं का ही पोरं अजिबात खाली बसत नाहीये रे बाबा. आणि मला ते म्हणायचं होतं की दररोज काय टाकू दररोज बघणाऱ्याला पण बोर होते. पण ह्यांनी मला म्हणलं की तुझं डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे म्हणलं, तू डेली ब्लॉग टाकणार ना, असं दुसरं वेगळं हे ते काय असं. म्हणजे मी ह्यांना म्हणलेलं मागं 2 दिवस की कुठंतरी बाहेर घेऊन झाला म्हणजे ब्लॉग वगैरे बनवूया. आणि त्या अगोदर पण तिकडे गेलो आमच्या तिकडे गावाकडे एक मंदिर आहे, तिथला ब्लॉग पण टाकला होता. त्या ब्लॉगला पण अजिबात व्ह्यूज नाहीत. आणि जे डेली टाकते मी घरातले जे टाकते ना त्याला जास्त आहे. त्या मंदिराच्या ब्लॉगला अजिबात व्ह्यूज नाहीत. जाऊ दे आता. थोडी कळल मला कसं काय करायचं ते. थंबनेल वगैरे बनवून कसं अपलोड करायचं माहिती आहे. शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड मीच करते, लॉंग पण मीच करते. स्टार्टिंगला मला कळत नव्हतं कसं करायचं काय करायचं ते. आणि आता मेन म्हणजे मला थंबनेलचं बघू शिकू. आणि ह्या पोरांचं मध्ये असते अजून मी काय काय नाही. किती मस्त हवा सुटली बाई. एवढं गरम तर होते, काय गरम होतंय विचारूच नका. आणि मला हे झोपल्यावर म्हटलं दळण घेऊन यावं. दळण ठेवले खाली. तर कशाचं काय हे झोपल्यावर फरशी पुसून घेतली मी. आणि ते बंद पण असते, चालू पण नसते. 5 वाजता चालू असते ती. आणि हे झोपून उठले. आता काय झोपणार नाहीत. आता ह्यानी आल्यावरच घेऊन येते दळण.
आणि स्वयंपाक कधी करायचं लई ताप आहे, थोडा ताप नाही. आणि काय बघतात त्यांचं त्यांनाच माहिती, दोघांचं काय चालू आहे. चल बस. तर चला आता आज, आणि हे आजपासून ना डेली, म्हणजे मी माझं कसं डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे. मग यांनी घेऊन आले ते, काहीच नव्हतं, कांदे हे सगळे संपले होते आणि यांना नाही सांगितल्यावर हे घेऊन आलेत कांदे, बटाटा आणि हे वटाणा टमाटे. आणि इकडं झाल्यात चपात्या पण बनवून घेतल्या. आणि या दोघांचं चाललंय तिकडे बघा, ते इकडे सगळं केले असं, नाही तर बसलेत आता ते बटाट घेऊन खात बसलेत. गरम तर किती बेकार होते बाई, लय म्हणजे लय बेकार गरम होते. चाललंय त्यांचं, चपात्या केली, आता काय बनवू काय कळत नाही मला आता पण. आणि इकडं हे शेंगदाणे पण ठेवलेत वाटून, इकडे थोडेसे ठेवले. ती त्या ह्याच्यामध्ये बसत नव्हतं म्हणून, ग्लासात बसतच नव्हते तेवढे म्हणून. बनवले वांग्याची भाजी आणि दूध गरम करते सकाळचं. आणि भांडे होते ते पण मी घेतले आत्ताच घासून सगळे. आता हे बघा, सगळ्या घरात कांद्याचं. आणि आता झाडू मारायचं राहिले फक्त आणि जेवायचं. आणि हे दोघं आहेत तिकडं खेळतात, त्यांचा चालू आहे खेळ. आणि बघा सगळ्या घरात आहे राडा. झाडू मारायचे आणि जेवायचं. पहिलं झाडू मारून घेते मग जेवते. आणि हे दोघं माझ्याकडे बघतात. हे बघा या दोघांना काय केले, उघडं केले, कारण गरमच होत होतं एवढं. इकडं फॅन, दोन्हीकडं फॅन चालू आहेत बरं का, पण ह्यांना ना माझ्याजवळ तिथं यायचं असते किचनमध्ये, एवढी गरमी होते तर. आणि आता बघत बसलेत काय करते. बघा ती शर्ट कसं टाकलेत. चला आता पहिलं झाडू मारते आणि त्यानंतर मग घ्यायचंय जेवण करून.